10th सायन्स मध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे 5 नंबरचा चॅप्टर हीट. टाका हेडिंग सगळेजण. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच काही क्वेश्चन विचारलेले आहेत. कॅन यू रिकॉल म्हणून व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. लिहून घ्या तो पहिला प्रश्न. बघा इकडे सगळेजण लक्ष द्या. टेम्परेचर कुणाला म्हणायचं आणि हीट कुणाला म्हणायचं म्हणते त्याला. द डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ द बॉडी, उष्णतेचं प्रमाण. द डिग्री ऑफ hotness of the body is called temperature. Is called temperature. The degree of hotness of body is called temperature. Heat कुणाला म्हणायचं? The energy transfer between one body to another body due to difference in their temperature. कधी पण दोघांमध्ये डिफरन्स असेल तर एकाचं टेम्परेचर हाय राहते एकाचं लो राहते. हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर ऍट एव्हरी स्टेज. कोणत्या बी स्टेजला हीट कशी ट्रान्सफर होते सांगा? हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू, आणि हे जे ट्रान्सफर एनर्जी आहे ह्याला का म्हणलेलं आहे? हीट. बरोबर आहे? कळालं? द डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज अ टेम्परेचर. द एनर्जी, द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी ड्यू टू डिफरन्स इन देअर टेम्परेचर इज नोन एज हीट. इज नोन एज हीट. येते लक्षात? लिहा. टेम्परेचर म्हणता का? द डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ द बॉडी is called temperature. एक ओळ जागा सोडून लिहा. हीट. द फ्लो ऑफ एनर्जी ट्रान्सफर. द फ्लो ऑफ energy transfer from one body to another body, from one body to another body due to, कशामुळे? ड्यू टू
difference in their temperature is called heat. दूसरा क्वेश्चन लिहून घ्या. हीट ट्रान्सफरचे किती टाईप आहेत म्हणल्या. बघा इकडं. हाऊ मेनी टाइप्स आर देअर फॉर हीट ट्रान्सफर. देर आर 3 टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे 3 टाइप आहेत. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. या 3 प्रकारे हीट ट्रान्सफर होते. कुठलं कुठलं? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. देर आर 3 टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर. There are 3 types of heat transfer. Number 1, conduction. Number 2, convection. Number 3, radiation. झालं. दोन डेफिनेशन शिकायचे आहेत आपल्याला. मेल्टिंग पॉइंट बघा. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच, ज्या ठिकाणी सॉलिड स्टेट इज कन्वर्टेड इनटू लिक्विड स्टेट इज नोन ॲज. ज्या स्थिर तापमानाला सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होतंय त्याला मेल्टिंग पॉइंट असे म्हणतात. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट इज कन्वर्टेड इनटू लिक्विड स्टेट इज नोन ॲज मेल्टिंग पॉइंट. सांगा काय? द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच solid state is converted into liquid state is known as boiling point. The constant temperature at which liquid state is converted into gas किंवा vapor state. एक मिनिट. gaseous state इज नोन ॲज. एवढे फक्त शब्द लक्षात ठेवले की डेफिनेशन लक्षात राहते. काय सांगा? द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड स्टेट इज नोन ॲज. The constant temperature at which
is converted into gaseous state is known as, कळालं? melting point. The constant temperature at which solid state is converted into liquid state is known as melting point. इन्वर्टेड कॉमा क्लोज करा, खाली टाका बॉइलिंग पॉइंट. लिया. The constant temperature at which liquid state is converted into gaseous state कंसातल्या व्हेपर इज नोन ॲज बॉइलिंग पॉइंट. पुढे हेडिंग टाका स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. बघा इकडं स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन अँड स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. बघा स्पेसिफिक latent heat of fusion बघा the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of, एवढं वाक्य दोन्ही बी डेफिनेशनला कॉमन. काय सांगा? the amount of heat energy
absorbed at a constant temperature by unit mass of. कळालं? अजून एकदा सांगा बरं. At a constant temperature of temperature by unit mass of solid state is converted into liquid phase is called solid is converted into liquid. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid state is converted into liquid state किंवा फेज म्हणा liquid phase is called बघा सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड फेज. वाक्य पहिलंच सेमच. सांगा कोणतं? द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of liquid is converted into gaseous phase is known as specific latent heat of vaporization. समजतंय का सगळ्याला? ना कळतंय? काय सांगा? दोन्हीचं स्टार्टिंग सेम. कोणते? द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of solid is converted into liquid is converted into कळालं? लिहा. पहिलं टाकलं हेडिंग. लिहा. द अमाउंट ऑफ heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid is converted into liquid phase. Is known as
latent नहीं, specific latent heat of fusion. खाली दुसरं टाका हेडिंग, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of liquid is converted into gaseous state is known as latent heat of vaporization. Specific latent heat of vaporization.